नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. करंट ऑफ इक्वल मॅग्निट्यूड फ्लोज थ्रू two long parallel wires having a separation of 1.35 centimeter. दोन वायर्स मधलं डिस्टन्स, दोन पॅरलल वायर्स आहेत, त्यांच्यातलं डिस्टन्स सांगितले 1.35 सेंटीमीटर. दोघांच्यातून पास होणारा करंट सेम मॅग्निट्यूडचा आहे. इफ द फोर्स पर युनिट लेंथ ऑन ईच ऑफ द वायर्स इज, एवढी व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे. पर युनिट लेंथ आहे, न्यूटन पर मीटर पाहिजे. व्हॉट मस्ट बी आय, तर तो करंट जो कन्सिडर केलेला आहे तो किती असेल. गिव्हन डाटा. करंट दोन कंडक्टर्स मधला करंट आपण लिहितो I1 I2 आणि हा घ्यायचा आहे कॅपिटल आय, इक्वल मॅग्निट्यूडचा आहे म्हणून सांगितलंय. दोन वायर्स मधलं सेपरेशन सांगितलंय 1.35 सेंटीमीटर, म्हणजेच 1.35 इंटू 10⁻² मीटर. त्यानंतर फोर्स पर युनिट लेंथ हे त्यांनी दिलेलं आहे, ते सांगितलेलं आहे 4.76 इंटू 10⁻² न्यूटन पर मीटर पाहिजे ते. तर हा करंट जो आहे तो करंट किती असेल असं त्यांनी विचारलंय. याच्यामध्ये आपल्याला μ0/4π ही एक व्हॅल्यू लागेल. μ0 इक्वल टू लिहिलं तरी पण चालतंय. 10⁻7 टेस्ला मीटर पर एम्पियर असे एक युनिट आहे. दुसरं आणखीन एक युनिट त्या ठिकाणी तुम्ही वापरू शकताय, ते म्हणजे न्यूटन पर एम्पियर स्क्वेअर, हे पण चालेल. हे मोस्ट स्टँडर्ड युनिट आहे, ते वापरा. पुढचा सेक्शन आहे फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. त्याचा फॉर्म्युला बघूया कुठला आहे. फोर्स पर युनिट लेंथ, याच्यासाठी बेसिक फॉर्म्युला जो आहे तो आहे μ0/2π I1 इंटू I2 डिव्हायडेड बाय स्मॉल d, असा फॉर्म्युला आहे तो. आता मला μ0/4π पाहिजे तिथं, ते पहिल्यांदा तयार करून घेऊ. μ0 डिव्हायडेड बाय 4π म्हणजे याला तुम्ही 2 न मल्टिप्लाय केलं, इथं पण 2 न मल्टिप्लाय करून घ्या आणि मग आपण व्हॅल्यूज त्याच्यामध्ये वापरूया. आता त्यांनी करंट विचारलेला आहे, पहिल्यांदा तयारी करून घेऊ त्याच्यामध्ये त्या पद्धतीनं. फोर्स पर युनिट लेंथ तो आहे 4.76 इंटू 10⁻². त्यानंतर μ0/4π ते आहे 10⁻7 इंटू 2. I1 आणि I2 ते सेम आय घ्यायचं आहे दोन्ही ठिकाणी, म्हणजे I² लिहिणार नेक्स्ट लाईनला. आणि हे आहे 1.35 इंटू 10⁻², असं आहे. आता बघायचं सिम्प्लिफिकेशन कशा पद्धतीनं होईल ते. मग इथं I इंटू आय हे होणार I². बाकी सगळे इकडं पलीकडे पाठवून घेऊया आणि बघूया त्याचं काय होते ते. I² इक्वल टू हे ते इकडं मांडलेलं आहे, हे बाकी सगळं डायरेक्ट इकडंच घेऊया. आता इकडं कोण कोण आहे बघा, 4.76 इंटू 10⁻², हे इकडं प्रोडक्ट मध्ये येईल 1.35 इंटू 10⁻² डिव्हायडेड बाय 2 इंटू 10⁻⁻7 हे असेल. आता हे आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे, लॉग टेबलनं सोडवा सरळ, उगीच विनाकारण रिस्क नको. आणि परत स्क्वेअर रूट पण बघायचं आहे. स्क्वेअर रूट बघायचं असेल तर 10 ची पॉवर पण चेक केली पाहिजे, त्याशिवाय स्क्वेअर रूट कडे जाऊन पण चालणार नाही. एक काम करूया, तोपर्यंत या दोन इथं भाग घालून घेतोय. 2 दूने 4, त्यानंतर
तर 7 म्हणजे बे त्रिक 6 उरला 1, बे अठ्ठी 16. म्हणजे इथं नंबर्स मध्ये काय राहतील बघा, 2.38. त्यानंतर 1.35 आणि 10 बघा टोटल किती होईल, हे 10⁻⁴ हे वरती आल्यानंतर प्लस होईल, म्हणजे 10⁻³ होणार. म्हणजे 10⁻³ काय चालणार नाही स्क्वेअर रूट बघण्यासाठी. यातलं एक 10 मी वापरून घेतो इथं. आय स्क्वेअर इक्वल टू हे 2.38 तसंच ठेवतं आणि याला घेतोय 13.5 म्हणजे 10 वापरलं आणि उरलेलं 10 तसंच मी तिथं शिल्लक ठेवतोय. आता या दोघांचे लॉग बघून बेरीज करून घेऊया. 2.38 पहिली टर्म आहे, म्हणजे 23चा 8 मध्ये 23 8 मध्ये 37 66 3766 0.3766. त्यानंतर 13.5 त्याचं 1 पॉइंट 13चा 5 मध्ये 13चा 5 मध्ये तो येणार 1303. यांची बेरीज करायची आहे. 9 6 10 3 2 5 हे 1 पॉइंट. आता याचं मला स्क्वेअर रूट बघायचं आहे, तर याला 2 ने डिव्हाइड करून घ्या. 0 पॉइंट बे 7 14 उरला 1 बे 5 10 बे त्रिक 6 आणि बे चौक 8. म्हणजे मग तुम्हाला डायरेक्ट इथं करंट मिळेल. आता याचा अँटीलॉग बघा, 0.75चा 3 मध्ये 4चा मेन डिफरन्स, 0.75चा 3 मध्ये 4चा मेन डिफरन्स म्हणजे किती होणार, 56 62 आणि 5 56 67 56 67 म्हणजे 5.667. 56 67 आणि याचे स्क्वेअर रूट घ्यावं लागेल, ते येणार 10⁻1. म्हणजे हा करंट किती होतोय बघा, काय व्हॅल्यू आल्या करंटची, 56.67 एम्पियर. बापरे, इतका करंट त्याच्यातून पास करावा लागेल. फार प्रचंड मोठी व्हॅल्यू आहे ही. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. द मॅग्नेटिक फील्ड at the center of a circular current carrying loop of radius सांगितलेली आहे 12.3 सेंटीमीटर. मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू एवढी दिलेली आहे. व्हॉट विल बी द मॅग्नेटिक मुवमेंट ऑफ द लूप. बघूया सगळं पहिल्यांदा गिव्हन डाटा कलेक्ट करू, मग पुढे बघूया कसं काय करायला लागतंय ते. गिव्हन डाटा, मॅग्नेटिक फील्ड सांगितलेलं आहे त्याने 6.4 इंटू 10⁻⁻6 टेस्ला. त्यानंतर त्या सर्क्युलर कॉइलची, सर्क्युलर लूप म्हणा, कॉइल म्हणा, त्याची रेडियस 12.3 सेंटीमीटर, म्हणजेच 12.3 इंटू 10⁻² मीटर. मॅग्नेटिक मुवमेंट विचारले. त्यानंतर μ0/4π किंवा μ0 इक्वल टू असं घेऊया, μ0 इक्वल टू 4π इंटू 10⁻⁻7 टेस्ला मीटर पर एम्पियर असं आहे. तर सर्क्युलर लूप साठी फॉर्म्युला पहिल्यांदा मांडूया, मग ऍडजस्टमेंट बघू. फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स नेक्स्ट सेक्शन त्याच्यातला. फॉर ए करंट कॅरिंग सर्क्युलर लूप,
बरं काय होणार, बी इक्वल टू, त्याचा जो फॉर्म्युला आहे तो असा आहे म्यू 0 आय अपॉन 2r, आणि जो मॅग्नेटिक मुवमेंट आहे म्यू फक्त, तर त्या म्यू साठी फॉर्म्युला आहे आय इंटू ए. बघा लक्षात येते का? मग सर्क्युलर जर कॉईल असेल तर एरिया ऑफ सर्क्युलर कॉईल ते येणार पाय आर स्क्वेअर. मला इथं पाय आर स्क्वेअर न याला मल्टिप्लाय आणि डिव्हाइड करून घ्यावं लागेल. बघा कशा पद्धतीने टर्म होतील तयार त्या, आणि मग तिथं तुम्हाला एरिया सापडेल आणि मग ती म्यूची व्हॅल्यू त्याच्यामध्ये तयार होईल. बघा जरा लक्ष द्या. बी इक्वल टू म्यू 0 आय डिव्हायडेड बाय 2r, आणि मी इथं काय करतोय, अंशाला आणि छेदाला पाय आर स्क्वेअर न मल्टिप्लाय करतोय. त्याच्यातलं जे अंशातलं पाय आर स्क्वेअर आहे, मग आता हे छेदातलं कॅल्क्युलेशन करून घेतोय. छेदातला प्रोडक्ट किती होईल, 2 पाय होणार, आर इंटू आर स्क्वेअर म्हणजे आर क्यूब होणार, आणि हे अंशातलं पाय आर स्क्वेअर म्हणजे कॅपिटल ए लिहितोय. आता हे कॅपिटल ए इंटू आय याला एकत्र करून घेतोय. आणि हे आय इंटू ए म्हणजेच मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट, त्याला नुसतं म्यू वापरणार आहे आपण. लिहूया आपण पाहिजे असलं तर. मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट ऑफ कॉईल, सर्क्युलर कॉईल, किंवा नुसतं मॅग्नेटिक मुवमेंट म्हटलं तरी पण चालेल, काही अडचण नाही. मग हा फॉर्म्युला काय होईल बघा बरं, बी इक्वल टू इथं म्यू 0 येणार, इथं म्यू येणार, डिव्हायडेड बाय मध्ये 2 पाय इंटू आर क्यूब येणार. मग याच्यावरून म्यू इक्वल टू काय येईल, देअरफॉर म्यू इक्वल टू, हे सगळं इकडे पाठवून द्या, पी इंटू 2 पाय इंटू आर क्यूब डिव्हायडेड बाय म्यू 0 हे असे. आता याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरून घेऊया. बी ची व्हॅल्यू किती सांगितले बघा बरं, 6.4 इंटू 10⁻⁻6 टेस्ला सांगितलेलं आहे, 2 पाय. त्याच्यानंतर रेडियस ते मात्र काही लक्षात नाहीये, ते 12.3. हे बघा बीच व्हॅल्यू आहे लक्षात बऱ्यापैकी. हे आर किती आहे, 12.3 इंटू 10⁻² आहे. 12.3 इंटू 10⁻², त्याचा क्यूब करायचा आहे. डिव्हायडेड बाय मध्ये म्यू 0 आहे, ते आहे 4 पाय इंटू 10⁻⁷ ही त्याची व्हॅल्यू. देअरफॉर म्यू इक्वल टू, त्याचं सिम्प्लिफिकेशन बघा काय होणार, हे पायला पाय कॅन्सल होईल, इथे येणार 2 दुणे 4, ह्या 2 याला भाग घालवला, इथं होणार 3.2. आता काय काय शिल्लक राहते ते बघा. पहिल्यांदा 3.2 एक आहे, त्यानंतर हे जे 12.3 आहे त्याचा क्यूब करायचा आहे, मग राहतात फक्त 10च्या पॉवरच शिल्लक राहतील. ह्याचं तेवढं सिम्प्लिफिकेशन करून घेऊया. 10⁻⁷ आहे आणि 10⁻�6 आहे, म्हणजे याच्यातनं 10 राहणार शिल्लक फक्त वरती, आणि हे टोटल किती होईल, 10⁻�6 होणार. आता हे तेवढं लॉग न सोडवावं लागेल. पहिलं काम करूया, 12.3 चा लॉग बघूया. 1.12 मध्ये 12 मध्ये 0.899 0.899 त्याचा क्यूब करायचा आहे. त्यामुळे ह्याला 3 मल्टिप्लाय करून घ्या,
3 9 27 हातचे आले 2, 3 9 27 आणि 2 29 हातचे आले 2, 3 8 24 आणि 2 26 हातचे आले 2, ते इथे येणार 3 0 0 आणि हे 2 लिहिले 3 1 3 हे एवढे लिहितं. आता त्याच्या पुढं 3.2 चा पाहिजे लॉग 0.32 चा 0 मध्ये, तर 32 0 मध्ये 50 51 असेल. यांची बेरीज 8 14 4 हातचा आला 1 6 आणि 1 7 5 आणि 2 7 3 पॉइंट हे असेल. तर 0.77 चा 4 मध्ये 8 चा मेन डिफरन्स अँटीलॉग 0.77 चा 4 मध्ये 8 चा मेन डिफरन्स 59 43 44 54 5954 5954 5954 इथे किती आहे बघा 10⁻³ आणि ह्याचं किती होणार टोटल 10⁻⁻⁵ म्हणजेच म्यूची व्हॅल्यू टोटल तयार होणार 5.954 इंटू 10⁻² हे असेल. आणि मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट आहे एम्पियर मीटर स्क्वेअर, ते डायरेक्ट या फॉर्म्युल्यावरून तयार करा. म्यूचा काय फॉर्म्युला होता I इंटू ए करंट इंटू मीटरचा स्क्वेअर, त्या पद्धतीने हे त्याचं फायनल आन्सर येईल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. सर्क्युलर कॉइल ऑफ वायर इज मेड अप ऑफ 100 टर्न्स. आता टर्न्स पण दिलेले आहेत, रेडियस सांगितलेली आहे. इफ करंट ऑफ 0.40 एम्पियर पासेस थ्रू इट, करंट सांगितलेला आहे. व्हॉट विल बी द मॅग्नेटिक फील्ड ऍट द सेंटर ऑफ द कॉइल. मॅग्नेटिक फील्ड किती असेल. गिव्हन डाटा, नंबर ऑफ टर्न्स सांगितलेले आहेत 100, त्यानंतर रेडियस सांगितलेली आहे 8 सेंटीमीटर म्हणजेच 8 इंटू 10⁻² मीटर. त्यानंतर करंट सांगितलेला आहे 0.4 किंवा 0.40 एम्पियर. मॅग्नेटिक फील्ड ऍट द सेंटर विचारलेलं आहे. μ0 इक्वल टू 4 पाय इंटू 10⁻⁷ टेस्ला मीटर और एम्पियर असं घेऊ शकताय. युनिट कुठलं तरी एक तुम्ही फिक्स ठरवा, ते तुम्ही वापरू शकताय त्याच्यामध्ये. पुढचा सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. पण मगाशीच फॉर्म्युला वापरलेला आहे याचा, μ0 I अपॉन 2R असा फॉर्म्युला होता. पण हे 1 टर्न साठी. जर n नंबर ऑफ टर्न्स जर तुम्ही घेतले तर μ0 n इंटू I डिवायडेड बाय 2R हे असं घ्यावं लागेल. म्हणजे फॉर n नंबर ऑफ टर्न्स तुम्हाला त्याला n न मल्टिप्लाय करावं लागेल. देअरफॉर B इक्वल टू μ0 ची व्हॅल्यू आहे 4 पाय इंटू 10⁻⁷. n आहे 100 म्हणजेच 10 चा स्क्वेअर इंटू I करंट आहे 0.4 एम्पियर डिवायडेड बाय 2 इंटू R म्हणजेच 2 इंटू 8 इंटू 10⁻² हे असेल. आता हे सिम्प्लिफाय करा फक्त याला, किती होते बघा त्याचं. इथं 2 इंटू 8 16 होते, 4 इंटू 4
0.4 म्हणजे 1.6 होते. आवरून घेऊया तेवढं. बघा 4 इंटू 0.4 ते झालं 1.6 इंटू पाय डिव्हायडेड बाय 2 इंटू 8 ते झालं 16. बाकीच्या 10च्या पॉवरच बघून घ्या. हे 10⁻² वरती आल्यानंतर 10⁻+2 10⁻4 आणि 10⁻−7 म्हणजेच येणार 10⁻−3. इथं किती होईल बघा बरं. बी इक्वल टू 1.6. काय तर तुम्ही कसंही सोडवा त्याला. बघा इथं लिहितोय 16 इंटू 10⁻−1. पायची व्हॅल्यू घेतोय 3.142 इंटू 10⁻−3 डिव्हायडेड बाय 16. हे 16 ला 16 कॅन्सल होईल. बी इक्वल टू 3.142 इंटू 10⁻⁻4. टेस्ला लिहा, वेबर पर मीटर स्क्वेअर लिहा, काही लिहिलं तरी चालेल, काही अडचण नाही. हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. A circular loop of radius 9.7 centimeter carries a current of 2.3 ampere. radius दिले, करंट दिलेले आहे. Obtain the magnitude of the magnetic field B ची व्हॅल्यू at the center of the loop. हा पहिला प्रश्न त्याच्यातला. And at a distance of 9.7 centimeter from the center of the loop but on the axis. ऍक्सिस वरती 9.7 सेंटीमीटर म्हणजे रेडियस इतकंच डिस्टन्स कन्सिडर केलेलं आहे. आपण बघू त्याचं काय काय एक 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 2 प्रकारचं त्याने प्रॉब्लेम विचारलेला आहे. गिव्हन डाटा. रेडियस सांगितलेली आहे 9.7 सेंटीमीटर म्हणजेच 9.7 इंटू 10⁻² मीटर. करंट सांगितलेला आहे 2.3 एम्पियर. त्यानंतर मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू विचारलेली आहे, 2 ठिकाणी विचारलेली आहे. पहिला आहे बी इक्वल टू क्वेश्चन मार्क ऍट अ सेंटर म्हटले, म्हणजे तिथला फॉर्म्युला वेगळा असेल. त्यानंतर दुसरी एक व्हॅल्यू त्यांनी विचारलेली आहे. तर काय सांगितलंय, ऍक्सिस वरचं डिस्टन्स त्यांनी सांगितलेलं आहे. त्याला आपण झेड वापरले आणि ते घ्यायचं आहे झेड इक्वल टू आर, दॅट इज इक्वल टू 9.7 सेंटीमीटर असं कन्सिडर करायचं आहे. म्हणजेच किती होणार ते 9.7 इंटू 10⁻² मीटर. पुढचा सेक्शन आहे फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. त्याच्यामध्ये अजून एक व्हॅल्यू लागेल, μ0 एक लागेल. घेऊयात आपण वरती तिथं ते पण लिहून घेऊया. μ0 इक्वल टू 4 पाय इंटू 10⁻⁻7 टेस्ला मीटर पर एम्पियर. तर याच्यामध्ये फर्स्ट सेक्शन घेऊया पहिल्यांदा आपण. ऍट द सेंटर तिथला फॉर्म्युला आहे बी इक्वल टू μ0 I डिव्हायडेड बाय 2R. आता इथं त्याने नंबर ऑफ टर्न्स काही दिलेले नाहीये, त्यामुळे काही त्याचा काही प्रश्नच नाही, डायरेक्ट तुम्ही एवढं घेऊ शकताय. देअरफॉर बी इक्वल टू, याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरूयात आपण. μ0 आहे 4 पाय इंटू 10⁻⁻7. त्यानंतर करंट आय आहे 2.3 डिव्हायडेड बाय 2 इंटू रेडियस आर आहे 9.7 इंटू 10⁻². हे असेल. इथं किरकोळ सिम्प्लिफिकेशन होईल. 2 2 4, त्यानंतर 23 2 46 होईल.
मग तेवढंच आपण लॉग टेबलनं सोडवूया. म्हणजे इथे येणार 4.6 डिव्हायडेड बाय मध्ये येणार 9.7 आणि 10 ची पॉवर येणार -5. बघा हे टोटल सिम्प्लिफिकेशन. थांबा आणि एक राहिलं बघा, इथं पाय राहिलं, इथं तर पुढे ठेवतोय पाय. मग p इक्वल टू, आता त्या पायची व्हॅल्यू पण वापरून घेऊया, 4.6 3.142 डिव्हायडेड बाय 9.7 इंटू 10⁻⁻5. आता हे लॉग टेबलनं तेवढं सोडवूया. 46 चा 0 मध्ये 46 चा 0 मध्ये 6628 3.142 0.4972 यांची बेरीज 10, 8 आणि 2 10, चाला एक 10, 6, 16, चाला एक 1, 5, 11 हे असेल. त्यानंतर 9.7 0.97 चा 0 मध्ये ते येणार 9868 9868 8 आणि 2 10, हात झाले 1 7 आणि 3 10, हात झाले 9 आणि 7 16, हात झाले 10 आणि 1 11, हात झाले 1 हे असेल 0.1732. 0.17 चा 3 मध्ये 2 चा मेन डिफरन्स. 0.17 चा 3 मध्ये 2 चा मेन डिफरन्स म्हणजे हे येणार 1490. 1490 1.49. इथं काही कॅरेक्टरिस्टिक शिल्लक नाही, त्यामुळे हे फायनल एवढे येणार. आणि टेस्ला मध्ये येणार. टेस्ला लिहा किंवा वेबर पर मीटर स्क्वेअर असं त्या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. तर याच्यातला सेकंड पार्ट बघा. सेकंड पार्ट त्यांनी असं विचारलेलं आहे, magnetic field on the axis at distance z. त्याचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला असा आहे, b इक्वल टू μ0 अपॉन 4 पाय इंटू 2 पाय I इंटू r स्क्वेअर डिवाइडेड बाय r स्क्वेअर प्लस z स्क्वेअर आणि ब्रॅकेट रेस टू 3/2 आहे. हा फॉर्म्युला थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे, त्यामुळे याच्यातल्या टर्म्स जरा व्यवस्थित तयार करून घेऊया. त्यांनी झेड किती दिलेला आहे बघा, झेड इक्वल टू आर दिलेला आहे 9.7 सेंटीमीटर. एक काम करूया, याच्यामधलं जे छेदामधली जी टर्म आहे ती पहिल्यांदा सेपरेट सोडवून घेऊया. काय टर्म आहे बघा, ती आर स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 3/2 आहे. झेड इक्वल टू आर आहे, त्यामुळे हे पहिल्यांदा असं येणार आर स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर रेस टू 3/2 म्हणजेच हे असं होणार. परत ह्याचं सिम्प्लिफिकेशन 2 रेस टू 3/2 आणि हे होणार आर स्क्वेअर रेस टू 3/2. 2 रेस टू 3/2 म्हणजेच 2 रेस टू 1/2 म्हणजे √2 आणि त्याचा क्यूब म्हणजे हे येणार आहे 2 इंटू √2 येणार याच. आणि इथं 2 ला 2 कॅन्सल होईल, इथं येणार
आर क्यूब येणार. बघा हे सिम्प्लिफिकेशन कसं आहे ते. मग हा फॉर्म्युला आपण चेंज करूया. देअरफॉर बी इक्वल टू म्यू 0 अपॉन 4 पाय, इथे येणार 2 पाय आय इंटू आर स्क्वेअर डिव्हायडेड बाय, हे सगळं छेदातलं सोडवून कंप्लीट करून एवढे येते. बघा कशा पद्धतीने आहे ते. आता ह्या टर्मला काही करू नका, कारण याची व्हॅल्यू डायरेक्ट 10⁻⁻7 मी घेऊ शकतो. मग इथलं आता पायला कॅन्सल करू नका, हे 2 तेवढं कॅन्सल होईल. त्यानंतर हे आर स्क्वेअर कॅन्सल होईल, एक आर इथं शिल्लक राहील. मग काय शिल्लक राहतंय ते पहिल्यांदा मांडूया आणि मग त्याचं कॅल्क्युलेशन करून घेऊ. पाय इंटू आय हे अंशामध्ये येईल, छेदामध्ये √2 आहे, √2 1-2 मिनिटं तसंच ठेवतं इंटू आर, एवढं सगळं शिल्लक राहणार आहे. आता याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरूया. देअरफॉर बी इक्वल टू म्यू 0 अपॉन 4 पाय म्हणजेच 10⁻⁻7 येणार. त्यानंतर पायची व्हॅल्यू आहे 3.142. त्याच्यानंतर तिथं करंट आणि रेडियस ह्या 2 व्हॅल्यूज राहिलेल्या आहेत. रेडियस 9.7 आहे, करंट बघा किती आहे तो, करंट 2.3 आहे आणि रेडियस 9.7 इंटू 10⁻². करंट 2.3, √2 ची व्हॅल्यू 1.414, रेडियस 9.7 इंटू 10⁻², हे एवढं आहे. आता याचं सिम्प्लिफिकेशन लागणंच करावं लागेल, काय पर्याय नाही. 10च्या पॉवर सगळ्यात शेवटी बघू. 3.142 म्हणजे 0.4972, त्यानंतर 2.3 0.23चा 0 मध्ये 23 0 मध्ये 3617. संपल्या बघा अंशातल्या टर्म. ठीक आहे, 9 8 15 8 0 पॉईंट हे अंशात झालं. तर छेदाचं कॅल्क्युलेशन 0.14चा 1 मध्ये 4चा मी डिफरन्स, 14चा 1 मध्ये 4चा मी डिफरन्स, 1692 आणि 2 94 आणि 10, 16 नाही 14, 1492 अधिक 12 किती होईल, इथे येणार 4, 9 आणि 10 हातचे आले 1, 1504 होणार. 1504, जिथं शंका येईल तिथं कॅल्क्युलेशन करून बघत चला. 1504 97 0.97चा 0 मध्ये 9868. बेरीज 12 च्याले 1 तर 7, 13 च्याले 1 9 आणि 2 1100 1 हातचा 1, हे एवढे. आता हे अंशाचं कॅल्क्युलेशन झालं, हे छेदाचं कॅल्क्युलेशन झालं. तर हे याच्यातनं वजा करूया. आता इथं वजाबाकी 7 1 2 7 आणि हे येणार 12. तर याचा अँटीलॉग 0.72चा 1 मध्ये 7चा मेन डिफरन्स, 0.72चा 1 मध्ये 7चा मेन डिफरन्स. मग 52 60 आणि 9 52 69 येते. 52 69 5.269 आणि 10ची पॉवर बघा, इथं 10⁻⁻7 आहे, इथं 10⁻²आहे, म्हणजेच
10⁻⁵ हे एवढे टेस्ला मध्ये, हे त्याचं फायनल आन्सर आहे. कॅरेक्टरिस्टिक राहिली बघा इथली. एक मिनिट थांबा. बार 1 आहे, एकच मिनिट. असं काहीतरी होतं. हे फायनल आन्सर नाही आहे बघा. हे आपण इथलं कॅल्क्युलेशन केलं, पण इथं एक कॅरेक्टरिस्टिक आहे बघा, बार 1. बार 1 म्हणजे इथं परत तुम्हाला 10⁻⁻1 घ्यावं लागेल. म्हणजेच बी इक्वल टू 5.269 इंटू 10⁻⁻6 टेस्ला, हे येईल त्याचं फायनल आन्सर. म्हणजे अर्थी इथं 10⁻⁻6 आहे, ते सुद्धा तुम्ही काढून टाकू शकताय आणि याला तुम्ही असं लिहू शकताय, मायक्रो 10⁻⁻6 ला आणि टेस्ला. या पद्धतीने हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ मॅग्नेटिक फील्ड at a distance of 2 centimeter from a very long straight wire carrying a current of 5 ampere. म्यू 0 ची व्हॅल्यू पुढे दिलेली आहे. गिव्हन डाटा सगळा पहिल्यांदा घेऊया, काय दिले ते. मॅग्नेटिक फील्ड विचारलेलं आहे, म्हणजे बी इक्वल टू क्वेश्चन मार्क. डिस्टन्स सांगितलेलं आहे. डिस्टन्स साठी आपण लेटर वापरलं होतं स्मॉल ए. डी वापरलं तरी पण चालते, काय अडचण नाही. 2 सेंटीमीटर सांगितले. 2 इंटू 10⁻⁻2 मीटर. त्यानंतर एवढ्या डिस्टन्स वरती आहे म्हणून सांगितलंय. स्ट्रेट वायर कॅरिंग करंट आय इक्वल टू 5 एम्पियर. त्यानंतर म्यू 0 ची व्हॅल्यू दिलेली आहे. म्यू 0 इक्वल टू 4 पाय इंटू 10⁻⁻7. इथं दिलंय त्यांनी वेबर पर एम्पियर मीटर, ते पण चालते. टेस्ला मीटर पर एम्पियर, हे सुद्धा चालेल. तेव्हा बघा काय काय दिलेलं आहे त्याने. तर पहिल्यांदा स्ट्रेट वायर कॅरिंग करंट, म्हणजे स्ट्रेट कंडक्टर साठीचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती पाहिजे. पुढचा सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. So for a straight wire or for a straight conductor carrying current I, फॉर्म्युला त्याचा येतो म्यू 0 I डिवायडेड बाय 2 पाय ए. चेक करून बघा बरोबर आहे नाही फॉर्म्युला ते. मग इथं मी नेहमीप्रमाणे परत एकदा म्यू 0 अपॉन 4 पाय असं ऍडजस्ट करून घेतो. काही गरज पण नाही त्याची. आपण एक काम करू, आपण याला अपोजिट व्हॅल्यू वापरून टाकू त्याची. हे जे आहे व्हॅल्यूज वापरू याच्यामध्ये डायरेक्ट. बघा म्यू 0 किती सांगितलंय, 4 पाय इंटू 10⁻⁻7. करंट आय सांगितलेला आहे 5 एम्पियर. त्यानंतर हे आहे 2 पाय इंटू ए ची व्हॅल्यू आहे 2 इंटू 10⁻⁻2. आता बघा इथं डायरेक्ट पण या पद्धतीने सोडवता येते. हे पायला पाय कॅन्सल, इथं 2 1 4, हे 4 झाले. हे 4 ला 4 डायरेक्ट कॅन्सल होईल. 5 इंटू हे वरती आल्यानंतर 10⁻+2 होणार, म्हणजे 10⁻⁻5 हे एवढे येईल. टेस्ला घ्या किंवा वेबर पर मीटर स्क्वेअर घ्या, चालेल. हे त्याचं फायनल आन्सर. सिंपल प्रॉब्लेम असतात, फार काही कॉम्प्लिकेटेड नसतं जास्त. नेक्स्ट प्रॉब्लेम बघ. ए व्हेरी लॉंग स्ट्रेट वायर, परत तसेच कंडिशन आहे, कॅरीज करंट 5.2 एम्पियर. व्हॉट इज द मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड, बी ची व्हॅल्यू विचारली आहे. ऍट अ डिस्टन्स 3.1 सेंटीमीटर फ्रॉम द वायर, म्यू 0 ची व्हॅल्यू दिलेली आहे. आता युनिट बघा, आता युनिट असं दिलेलं आहे. त्यामुळे कुठलंही युनिट चालेल त्या ठिकाणी, फक्त एक कुठलं तरी व्यवस्थित लिहू दे आपल्याला. गिव्हन डाटा. करंट सांगितलेला आहे 5.2 एम्पियर.
त्यानंतर मॅग्नेट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड विचारले, म्हणजे बीची व्हॅल्यू विचारले. डिस्टन्स सांगितलेलं आहे 3.1 सेंटीमीटर. हेच तुम्ही मीटर मध्ये कन्व्हर्शन करून घ्या. 3.1 × 10⁻² मीटर. त्याच्यानंतर म्यू झिरोची व्हॅल्यू दिलेली आहे. म्यू झिरो इक्वल टू 4π × 10⁻7 टेस्ला मीटर पर एम्पियर. या पद्धतीनं पुढचा सेक्शन. फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन. परत एकदा तोच फॉर्म्युला, बी इक्वल टू म्यू झिरो आय अपॉन 2πa. व्हॅल्यूज वापरा त्याच्यामध्ये. म्यू झिरो म्हणजेच 4π × 10⁻7 म्यू झिरोची व्हॅल्यू. त्यानंतर करंट आहे 5.2 डिव्हायडेड बाय मध्ये 2π इंटू स्मॉल ए आहे 3.1 × 10⁻². हे असं आहे. आता याच्यामधलं पाय कॅन्सल होईल. 2 2 4 होणार. हे न्यूमरिकल पार्ट तेवढा फक्त पुढे घेऊया. 2 ह्याला जर मल्टिप्लाय केलं तर हे येणार 10.4 येणार. म्हणजे 2 × 5.2 केलं डिव्हायडेड बाय मध्ये 3.1 हे येईल. आणि 10 ची पॉवर हे 10⁻7 10⁻² म्हणजे 10⁻5 येणार इथं. आता हे तेवढं लॉग न सोडूया, कारण काय सहजासहजी काय होण्यासारखं नाही आहे हे. ठीक आहे, बघूया लॉग 10⁴ मध्ये. 10⁴ मध्ये 0170 1.0170. परत एक हजार बघूया. ठीक आहे, बरोबर आहे. त्यानंतर 3.1 31/0 मध्ये 31/0 मध्ये इथं आहे 4914 4914. 4 आणि 6 10 इथं 5 येणार. आणि 2 11 झाले. आणि 5 10 झाले. 1 वजा 1 हे 0. 0.52 चा 5 मध्ये 6 चा मिन डिफरन्स. 0.52 5 मध्ये 6 चा मिन डिफरन्स म्हणजे 3355. डबल 3355 इंटू 10⁻⁻5 टेस्ला. हे त्याचा आन्सर आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. मॅग्नेटिक फील्ड at a distance of 2.4 centimeter from a long straight wire is 16 microtesla सांगितले. What must be the current through the wire? बघूया, लिहून घेऊ सगळं. परत स्ट्रेट कंडक्टर साठीच विचारलेलं आहे. गिवन डाटा. डिस्टन्स सांगितलेलं आहे 2.4 सेंटीमीटर, म्हणजेच 2.4 × 10⁻² मीटर. त्यानंतर मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू सांगितलेली आहे 16 मायक्रोटेस्ला, म्हणजेच 16 × 10⁻6 टेस्ला. करंट थ्रू द वायर विचारलेलं आहे. म्यू झिरोची व्हॅल्यू 4π × 10⁻⁻7 टेस्ला मीटर पर एम्पियर किंवा
पेपर पर एम्पियर मीटर. कुठलेही घ्या, काही अडचण नाही त्याच्यामध्ये. फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स, पुढचा सेक्शन. परत एकदा तोच फॉर्म्युला घ्यायचा आहे. बी इक्वल टू म्यू 0 आय अपॉन 2 पाय ए. तर इथं त्यांनी आय विचारलेला आहे. एक काम करूया, व्हॅल्यूज पहिल्यांदा वापरून घेऊया, नाहीतर हे 4 पाय 2 पाय ऍडजस्ट होताना कदाचित गोंधळ होईल किंवा 2 पाय इकडे घ्यावं लागेल प्रोडक्ट मध्ये. मग म्यू 0 आय. ठीक आहे. आय इक्वल टू काय येईल बघा बरं. हे आय इक्वल टू हे इकडे घेतोय सगळं, बी इंटू 2 पाय इंटू स्मॉल ए डिव्हायडेड बाय म्यू 0. हे असं घ्या, काय फारसा प्रॉब्लेम येणार नाही त्यांना, होऊन जाईल ऍडजस्ट व्यवस्थित. 16 इंटू 10⁻⁻6 इंटू 2 पायला 2 मिनिटं तसंच ठेवा. ए ची व्हॅल्यू आहे 2.4 इंटू 10⁻² डिव्हायडेड बाय म्यू 0 आहे 4 पाय इंटू 10⁻⁻7. हे एवढं सोडवायचं. मग बघा त्याचं सिम्प्लिफिकेशन काय होईल ते. आय इक्वल टू हे पाय पहिलं कॅन्सल होईल, त्यानंतर 2 ते 2 4, त्यानंतर 2 16. आता शिल्लक काय करा ते बघा. इथं 8 इंटू 2.4 शिल्लक होईल. 10 ची पॉवर बघा 10⁻⁻6 -2, ते झालं 10⁻⁸. हे 10⁻⁷ वरती गेल्यानंतर 10⁻+7 म्हणजेच 10⁻⁻1 येणार. हे therefore आय इक्वल टू, इथं तुम्हाला मल्टिप्लाय करून घ्यावं लागेल. 8 चौक 32, 2 हात झाले 3, 8 2 16 आणि 3 19.2 गुणिले 10⁻⁻1 म्हणजेच आय इक्वल टू 1.92 एम्पियर. हे त्याचं आन्सर येते. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. सॉलेनॉइड सांगितलेलं आहे. ए सॉलेनॉइड ऑफ लेंथ पाय मीटर and 5 centimeter in a diameter has a winding of 1000 turns and carries a current of 5 ampere. एवढं सगळं त्यांनी त्याच्यामध्ये दिलेलं आहे. कॅल्क्युलेट द मॅग्नेटिक फील्ड ऍट इट्स सेंटर अलॉंग द ऍक्सिस. गिव्हन डाटा. सॉलेनॉइड ऑफ लेंथ सांगितलेली आहे पाय मीटर, राहू दे त्याला तसंच. 5 सेंटीमीटर इन डायमीटर सांगितलेलं आहे. डायमीटर 5 सेंटीमीटर आहे. वाइंडिंगचे टर्न्स सांगितलेले आहेत. नंबर ऑफ टर्न्स इक्वल टू 1000. त्यानंतर करंट दिलेला आहे 5 एम्पियर. मॅग्नेटिक फील्ड विचारलेला आहे. त्यानंतर म्यू 0 इक्वल टू 4 पाय इंटू 10⁻⁻7 टेस्ला मीटर पर एम्पियर. पुढचा सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. तर आता याच्यामध्ये सॉलिनॉइड साठी जो फॉर्म्युला आहे तो माहिती पाहिजे. E इक्वल टू म्यू 0 एन आय असं आहे. ह्याच्यामधलं एन म्हणजे नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ असा फॉर्म्युला येतो. त्याच्यामध्ये ऍडजस्ट करून घेऊया. बी इक्वल टू म्यू 0 नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ इंटू आय. therefore बी इक्वल टू म्यू 0 ची व्हॅल्यू आहे 4 पाय इंटू 10⁻⁻7. नंबर ऑफ टर्न्स आहेत 1000 म्हणजेच 10⁻³ पर युनिट लेंथ आहे पाय.
त्यानंतर करंट सांगितलेला आहे 5 एम्पियर. एवढं सोडवायचंय फक्त. E इक्वल टू, इथं पाय कॅन्सल होईल, त्यानंतर 4 इंटू 5 म्हणजे हे होणार 20 इंटू 10⁻⁻4 येणार हे, म्हणजेच B इक्वल टू 2 इंटू 10⁻⁻3 वेबर पर मीटर स्क्वेअर, किंवा टेस्ला लिहिलं तरी पण चालते. हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम, टोरॉइड सांगितले बघा. ए टोरॉइड ऑफ नॅरो रेडियस 10 सेंटीमीटर, रेडियस सांगितले 10 सेंटीमीटर, नंबर ऑफ टर्न्स 1000, फॉर ए मॅग्नेटिक फील्ड ऑफ 5 इंटू 10⁻⁻2 अलॉंग इट्स ऍक्सिस. मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू दिलेली आहे. हाऊ मच करंट इज रिक्वायर्ड टू बी पास्ड थ्रू द वायर. त्या वायर मधून किती करंट पास करावा लागेल असं विचारलेलं आहे. गिव्हन डाटा, रेडियस सांगितलेली आहे 10 सेंटीमीटर, त्याचं मीटर मध्ये कन्व्हर्शन करा, 0.1 मीटर होते ते. त्यानंतर नंबर ऑफ टर्न्स दिलेले आहेत 1000, 10⁻³ लिहिलं तरी चालते. मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे 5 इंटू 10⁻⁻2 टेस्ला. करंट किती लागेल हे विचारले. त्यानंतर μ0 ची व्हॅल्यू 4 पाय इंटू 10⁻⁻7 टेस्ला मीटर पर एम्पियर. पुढचा सेक्शन आहे फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. आता टोरॉइड साठी सुद्धा फॉर्म्युला असाच आहे, B इक्वल टू μ0 n इंटू I. फक्त इथं n इक्वल टू नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ आहे. मात्र टोरॉइड मध्ये लेंथ म्हणजेच काय असतं, सर्कमफरन्स असतो. टोरॉइड मध्ये लेंथ म्हणजे त्याचा सर्कमफरन्स येतो. तर ही व्हॅल्यू इथं वापरा, B इक्वल टू μ0 तसंच ठेवा, n/2 पाय r इंटू I हे असेल. करंट फाइंड आउट करायचं आहे. Therefore I इक्वल टू, हे सगळं इकडे पाठवा, P इंटू 2 पाय r डिव्हायडेड बाय μ0 इंटू n हे असेल. आता याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरा. Therefore I इक्वल टू, B किती सांगितलेलं आहे, 5 इंटू 10⁻². हे 2 पाय तसंच ठेवा 2 मिनिटं. त्यानंतर स्मॉल r आहे 0.1, μ0 4 पाय इंटू 10⁻⁷, आणि नंबर ऑफ टर्न्स आहेत 1000 म्हणजेच 10⁻3. आता याचं पुढे सिम्प्लिफिकेशन बघा कसं कसं होतंय ते. हे पाय कॅन्सल होईल, ते येणार 2 2 4, 2 ने याला डिव्हाइड करा म्हणजे 2.5 येते. म्हणजेच I इक्वल टू, हे काय काय होणार बघा, हे 10⁻² आणि हे 10⁻⁻1, हे टोटल झालं 10⁻⁻3. छेदामध्ये बघा 10⁻⁻7 10⁻3, म्हणजे हे झालं 10⁻⁻4. टोटल होणार 10 फक्त, 2.5 इंटू 10. Therefore I इक्वल टू 25 एम्पियर. हे त्याचं फायनल आन्सर येणार.